नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती. भ्रष्ट व्यवस्थेची आयसी के तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय. मित्रांनो, अलीकडेच काही दिवसापूर्वी नाशिकमधलं एक अशोक खरात या बुवाचं कांड उघडकीस आलं. अर्थात हे काही कालच उत्पन्न झालं नाही किंवा तो रातोरात काही मोठा झाला नाही. अनेक वर्षापासून याच्या ह्या लीला सुरू होत्या. आपल्याकडे काय मित्रांनो, जे मी अनुभवतोय गेल्या 35-40 वर्षापासून, ज्यात मी काम करतोय, एखादं प्रकरण जेव्हा छोटं असतं, त्याच्यात कमी लोक समाविष्ट असतात, सामील असतात, कमी आर्थिक व्यवहार किंवा कमी आर्थिक नुकसान एकूणच समाजाचं होणार असतं, त्यावेळेला लोकशाहीचे चारही स्तंभ त्यांच्याकडे डोंकूनही पाहत नाही. आणि जसं जसं हे असे प्रकार वाढत जाता, मोठे होता, माझी माहिती अशी आहे की या चारही स्तंभांना याच्यातून मजबूत बिदागी प्राप्त होत असते. आणि कुठे एका पॉइंटला असं लक्षात आलं की आता हे डोक्यावरून पाणी जातंय किंवा अपेक्षित इतकी बिदागी मिळतच नाहीये किंवा अजून काही तत्सम कारण असतं, मग त्याच्या फुगलेल्या फुग्याला या चारींपैकी कोणीतरी एक टाचणी लावतो. मग धडाम. आणि मग समाजात पुढचे काही दिवस त्याच विषयावर चर्चा होत असते. आणि असं भासवलं जातं की हा घोटाळा कालच झाला. आता लोकांनाही काय, सामान्य जनतेला याच्या मागचं काय इंगित हे माहिती नसतं. चर्चा 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 आणि कालांतराने हे सगळं शांत होतं. याची वाफ दाबली जाते. त्याची कारणं अनेक आहेत. कारण परत नवीन सावज या चारही स्तंभांसाठी तयार होत असतं. अशोक खरात हे एकच कारण नाही. 40 वर्षापासून मी बघतो आहे. आमच्याकडे भास्कर वाघ म्हणून एक साधारण कर्मचारी होता जिल्हा परिषद मधला. त्याने 90च्या सुमारास त्याचं प्रकरण उघडकीस आलं. म्हणजे तत्पूर्वी त्याने काही असं म्हणतात 100 कोटीचा त्याने फ्रॉड केला होता. आणि तो फ्रॉड करत असताना दिवसा ढवळ्या करत होता. लोकांना 50 रुपयाच्या 100 रुपयाच्या करकरीत नोटा देत होता. तेव्हा कोणालाच संशय येऊ नये का? पण हेच होतं, चारही स्तंभांनी त्याला पूर्ण मोकळीक दिली होती. आणि जेव्हा असं दिसलं की या बेडकाचा बैल होत नाही, त्याला लावली टाचणी, त्याला फोडला. हे असं आपल्याकडे होतंय. अर्थात होत राहील. म्हणून म्हणतो मित्रांनो, याच्या मागे लागून चर्चा करण्यापेक्षा आपल्या आपल्या कामाला लागूया. या अनैतिक कृत्यांसाठी हे चारही स्तंभ आहेतच. मित्रांनो, माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून, शेअर करून, माझ्या या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करून मला उपकृत करावे ही विनंती. मित्रांनो, येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.